या ठिकाणी दुसरी धम्म परिषद आयोजित करण्यात आलेली आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहता की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आहे आणि या स्मारकासमोर मी उभा आहे आणि धम्म परिषदेचं खूप मोठं आयोजन करण्यात आलेलं आहे। इथं संत असल्याने दलाचे सैनिक माझ्यासोबत आहेत, त्यांचे तर माझ्यासोबत आहेत संत सैनिक चोर पुढे विहार जे आहे जे बौद्धाच्या ताब्यात मिळवण्याकरता बौद्ध समाज आपल्याशी ठरला असं मला वाटतं। नाही असं म्हणून चालणार नाही, कारण ते सुरुवातीपासून त्यांची त्यांनी आपले 4 सदस्य आणि त्यांचे 5 सदस्य आहेत, 9 लोकांची त्यांनी बॉडी तयार केली होती। हा त्यांचा नियम आहे, त्यांचा कायदा होता त्या टायमाला, कारण त्यावेळेस संविधान आपलं तयार झालेलंच नव्हतं। 49ला त्यांनी तो कायदा तयार केला होता, पण तो आपला आता संविधान आपल्या देशानं मान्य केलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटनेमध्ये तशी तरतूद केलेली आहे आणि तो कायदा पूर्ण भारतभर लागू झाला पाहिजे। सर्व नियम संविधानानुसार चालला, सर्व कायदा भारतीय बौद्ध महासभेनं किंवा भारतानं स्वीकारलेला आहे, तर मग त्या बौद्धविहारासाठी हा असा वेगळा कायदा नसला पाहिजे, म्हणून त्यांनी जो कायदा दिलेला आहे 1949चा तो नियम रद्द करावा आणि आपल्या संविधानानुसार आपल्या त्या बौद्धविहाराचा ताबा आपल्या ताब्यात दिला पाहिजे असं आमचं चर्चा अशी चालू आहे की जे आंतरराष्ट्रीय बौद्ध विहार आहे तिथे आंतरराष्ट्रातून निधी भरपूर होतो, तर हा निधी दडप करण्याचा हा एक हे उघडच आहे, ते कोणी सांगायचं म्हणजे हे विशेष नाही, कारण त्यांना आपल्या तथागताशी काही घेणं देणं नाही, भगवान बुद्धाशी त्यांना काही घेणं देणं नाही। त्यांचं लक्ष फक्त निधी कुठून येतो त्याच्यावर आहे, त्यांना तो हडप करायचा आहे, म्हणून त्यांनी त्यांचे 5 सदस्य ठेवले आणि तो निधी हडप करायचा हा एकच हेतू त्यांचा आहे, त्यांना तथागताशी काही घेणं देणं नाही।